महाराष्ट्रात प्रस्तावित लव जिहाद आणि बळजबरीच्या धर्मांतर विरोधी कायद्यावर राजकीय वातावरण तापत असतानाच सरकार हा कायदा नक्की आणेल असा विश्वास संग्राम जगताप यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी सुदर्शन न्यूजशी बोलताना सांगितले की अहिल्यानगर जिल्ह्यात लव जिहाद आणि धर्मांतराचे अनेक गंभीर प्रकार समोर आले असून हे सर्व प्रकरणं सरकारच्या निदर्शनास आणण्यात आली आहेत। समितीचा अहवाल आणि वाढती प्रकरणं लक्षात घेता महाराष्ट्र सरकार लव जिहाद व बळजबरीच्या धर्मांतरावर कठोर कायदा आणण्याच्या दिशेने निश्चितपणे पुढे जाईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राज्यामध्ये लव जिहाद असेल किंवा लँड जिहाद असेल किंवा धर्मांतरण असेल असे अनेक मुद्दे जे आहेत ते सातत्याने समोर येत आहे, परंतु या लव जिहाद धर्मांतरण याच्या विरोधात कायदा बनावा अशी मांग जी आहे ती काही सभागृहातले जे विधिमंडळाचे जे सदस्य आहेत जसे की आमदार संग्राम जगताप माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, एकंदरीत तुम्ही नेहमी ही मागणी करतायत की लव जिहाद असेल, धर्मांतरण असेल किंवा लँड जिहाद असेल, परंतु यावेळेस या जे बजेट सत्र आहे या बजेट सत्रामध्ये कानून जो आहे तो बनवण्याच्या दिशामध्ये सरकार कुठेतरी दिसतंय। खरोखर हा कानून या बजेट सत्रामध्ये बनवला जाईल? नाही, आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर झाला पाहिजे, पण कसं आहे शेवटी गडबड करण्यात पण अर्थ नाही। शेवटी जो कायदा बनतोय तो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, त्यामधून कुणी निसटता सुद्धा कामा नाही। तर आपण पाहतो की काही आतंकवादी की जे आज इथे हल्ले करून देशाच्या आतमध्ये राहणारे लोक आज ते हल्ले करून देशाच्या वर हल्ला करून ते आज तिथं सुटलेले आहेत, निर्दोष सुटलेले आहेत। मग हा सुद्धा कायदा बनता याच्यामध्ये कुणी सुटता कामा नाही, जो याच्यामध्ये लव जिहादचं प्रकरण करून सुटता कामा नाही। त्यामुळे गडबड न करता याच्यामध्ये पूर्णतः जसं पोलीस प्रशासनाने अहवाल दिलेला आहे की हा गरजेचं आहे आणि हे सत्यता आहे, वास्तविकता असं त्यांनी अहवाल दिल्यानंतर आता त्या कायद्यावरती बनण्याकरता सुरुवात झाली। त्यामुळे तो जरी याच्यामध्ये नाही झाला तर तो बनणार एवढी मात्र आम्हाला खात्री आहे। जसं की तुम्ही आता म्हणताय कानून बनणार याच्यात ते मात्र शंका नाही, खात्री आहे, परंतु आता तुम्ही बिगवनचं प्रकरण असेल जसं की तुम्ही लँड जिहादच्या संदर्भात सुद्धा तुम्ही स्वतः आता कानिपनाथ देवस्थान जे मढी म्हणून आहे तिथे लँड जिहादचा प्रकार झालेला आहे। नेमकं असे अनेक प्रकरण आहेत ते तुम्ही समोर आणतायत आणि तुमच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची मागणी काही समाजकंटक करतायत। नाही, जे गुन्हा दाखल करायची मागणी करतात त्यांच्या देशाबद्दल किती प्रेम आहे हे आपण पाहू शकता, कारण आम्ही कुठलाही आक्षेपार्ह व्यक्त केलेलं नाही। आम्ही देशाच्या पलीकडे कोणी राहतंय आणि त्याचं जर युद्धामध्ये जर त्याची हत्या होतीये तर त्या व्यक्तीच्या बद्दल आम्ही बोलल्यानंतर कुठलाही समाजाला राग येण्याचं काही कारण नाही। म्हणजे हे यांचीच देशाबद्दल काय मानसिकता आहे आपल्या याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे अशा काय फार कोणत्या लोकांची त्याच्यामध्ये फार चिंता करायची गरज असं मला वाटत नाही। कानिपनाथ देवस्थानची नेमकी किती एकर जमीन आहे, कशा पद्धतीने त्या कानिपनाथ देवस्थानवर वक्फ बोर्डाने दावा ठोकलाय, नेमकं काय पूर्ण प्रकार? या लोकांनी कानिपनाथ देवस्थान जे आहे की जे हजारो वर्षाचा इतिहास ज्या देवस्थानला आहे ते या लोकांनी मागणी केली की वक्फ बोर्डामध्ये दाखल केलं की आमचं देवस्थान आहे आम्हाला मिळावं। मग अशा मागणीमुळे लोकांमध्ये उद्रेक झाला, फार मोठा जनाक्रोश निर्माण झाला। त्याच्यातनं आज कुठेतरी लोक लढतायत आणि तो संघर्ष मोठा ते करतायत आणि त्या संघर्षाला भगवंत हा आशीर्वाद देईल आणि त्याला यशस्वी करेल। निश्चितच जसं की आता SRAचा मुद्दा जो आहे तो सुद्धा दिवसेंदिवस मोठं समोर येत आहे, जसं की किरीट सोमय्या असतील, अनेक असे नेते असतील आणि सुदर्शन चॅनल तर नेहमीप्रमाणे या रोहिंग्या बांगलादेशींचे जे मुद्दे आहेत, जे डुप्लिकेट डॉक्युमेंट्स फर्जी आधार कार्ड बनवून जे आहेत ते या ठिकाणी घुसपेट करून राहत आहेत, हा जो मुद्दा आहे आता 50 लाखच्या वर आकडा जो आहे तो समोर येतोय, कसं बघताय? नाही, हे जर आपण जो मुद्दा सांगितला की SRAच्या बाबतीमध्ये संपूर्ण भारत देशामध्येच नोंदणी झाली पाहिजे, तपासणी केली पाहिजे किती लोक आपले आहेत, किती लोक बाहेरनं आले आहेत का। तसं आमच्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक केसेस म्हणजे पोलीस स्टेशनला नोंद झाल्यात की हे 2 बांगलादेशी धरलेत, हे रोहिंगे धरलेत, अशा केसेस दाखल झालेल्या आहेत। दाखल झाल्यानंतर असं भारत देशात कुणी त्यांचं समर्थन करणं की बांगलादेशी नाही आहेत हे सगळं खोटं आहे असं म्हणणारेच लोक देशद्रोही असं म्हणावं लागेल आपल्याला। आणि त्यामुळं या भारत देशामध्ये 50 लाख नाही तर मला वाटतं करोडो लोक असे असतील की ज्यांचा जन्म तिथं झालेला नाही किंवा ते वाढलेच तिथं नाहीत पण अचानक इथं आले आणि या दाढी टोपीमुळे ते आपल्या ओळखू येत नाहीत, ते सामील होऊन जातात, ते सगळे सारखे दिसतात, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही। त्यामुळे तपासणी झाली पाहिजे आणि यांना कुणी काय डॉक्युमेंट बनवण्यात मदत केली असेल त्यांना सुद्धा देशद्रोही म्हणून जाहीर केलं पाहिजे। निश्चितच जाहीर केलं पाहिजे। अगदी शेवटचा मुद्दा आहे, जसं की आता रमजानचं नाव पुढे केलं जात आहे आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्या ठिकाणी काही ओला उबर टॅक्सी चालवणारे जे
ज्यांचे काही डुप्लिकेट आधार कार्ड सुद्धा आहेत, डुप्लिकेट लायसन्स बी आहेत, असे काही प्रकरण सुद्धा समोर आले. अशाच लोकांकडनं एक युनियन बनवण्यात आली आणि त्या युनियनच्या माध्यमातून तिथे जे आहे तिथे नमाजसाठी शेडची जी मागणी जी आहे ती करण्यात आली आणि हायकोर्टामध्ये याचिका बी दाखल करण्यात, परंतु हायकोर्टाकडनं ही याचिका आता फेटाळण्यात आली. कसं बघताय ते? मी जसं तुम्हाला म्हटलं, काही लोक पैदेशी येडे असतात. जन्मता ज्याला आपण म्हणून मूर्खपणाचा कळस असतो यांच्या मनामध्ये. आता एअरपोर्ट सारख्या ठिकाणी अशा मागण्या करणंच हा मूर्खपणा आहे की जिथं फार अतिसंवेदनशील परिसर असतो, तिथं कायम स्टेनगनधारी सिक्युरिटी आज दाखल असते आणि त्याच्यामध्ये कोणी असं कृत्य तिथं मागणी करणं हे काय बरोबर नाही. ज्याला काय करायचं त्याने तिथे बाहेर जाऊन तिथं जिथं जागा असते तिथं करावं. त्याने अशा देशाच्या जागेवर असं कुठं काय करावं असं अपेक्षित नाही. आणि ते एअरपोर्ट हे काय कुठलं बस स्थानक नाही, ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जिथं जागतिक लेवलचा प्रवासी तिथे येतो. त्यामुळे हे जन्मात मी सांगितलं हे मूर्ख आहेत. आता फार याचा इथं विधान म्हणलं त्यामुळे ते शब्द वापरता येत नाही, पण ते इथं तुम्हाला सांगतो हे म्हणजे काय मागणी करतील हे सांगू शकत नाही. उद्या या विधान भवनात सुद्धा ते मागणी करतील तर काय त्याचं रूपांतर त्यांच्या धार्मिक स्थळामध्ये करा. त्यामुळे या लोकांना अजिबात कुठेही थारा देऊ नये आणि न्यायालयाने तसं केलं त्याबद्दल न्यायालयाचे आम्ही आभार मागतो. निश्चितच, परंतु त्यांचे जे काही नेते ह्या सभागृहामध्ये बसतात ते खुलेआम त्यांचं समर्थन करतात आणि ते म्हणतात की लव जिहाद हे प्रकरणच नाही, उलट मुस्लिम पोरींना हिंदूंची मुलं पळवून नेतात आणि त्यांचं धर्मांतरण करतात. हे आजपर्यंत भारत देशात जर आपण पाहिलं तर केसेस आपल्या दाखल होतात की हिंदू मुलीला काहीतरी वेगळ्या पद्धतीने एप्रोनाइज केलं, तिला काहीतरी लहानपणापासून सांगितलं गेलं. जसं आता भिगवणचं प्रकरण झालं, तिने सांगितलं मला 9 वर्षापासून होतं, म्हणजे 10 वर्षापासून होती ती. म्हणजे हे अशाच पद्धतीने त्याला ताब्यात घेतात, मानसिकदृष्ट्या ताब्यात घेऊन तिला कुठंतरी सगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवणं. आणि जर लव जिहाद नसेल तर कायदा करण्याकरता हे पुढे आले पाहिजेत. यांनी सांगितलं पाहिजे की लवकरात लवकर कायदा पारित करा, कायदा अंमलात आणा, असं त्यांनी केलं पाहिजे. निश्चितच हे होते माझ्यासोबत संग्राम जगताप आणि ते त्यांच्या भूमिकेवर या ठिकाणी ठामपणे आहेत. कारण लव जिहाद, धर्मांतरण, लँड जिहाद याच्यावर कठोर कानून बनावं ही आमची मागणी आहे आणि ती निश्चित बनेल असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन न्यूज, मुंबई.